उभा राहिल्यावर अजिबात नाही. एका कीर्तनकाराने विनोदाने सांगितलं, विनोदाने म्हणजे ही नाही एकदा गळ्यात घातल्यावर खाली ठेवू नये, खाली जर ठेवलं तर तुझी बायको मरते असं कीर्तनाने विनोदाने सांगितलं. विनोदाने कीर्तनकाराने सांगितलं. मग त्या गावामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी राहत होते काही पोरं बरीच, म्हणजे सप्त्याला गावात आले तर फलाना तुझी इनात घेत नाही रे, मुद्दाम इना त्याच्याकडे द्यायचा म्हणजे, आणि ते पैसे देऊन मोकळा होतो म्हणले. मग काय करायचं, इना कावा द्यायचा, जागर संपल्यावर मग माणसं नसते तेव्हा त्याच्याकडे द्यायचं, हळूहळू सगळ्यात मागायची, एकट्याच काढायचं राहून शेवट गुतेले होते. हा म्हणले मग काय त्यांनी तसंच केलं, सगळे माणसं होऊन दिले दर्शक तसे. आणि त्याला म्हणले पोट पाया पडल्यावर हिना गळ्यात घातला. तो लग्न झालं, मला 2 महिने झाले, मला तो कामच झाला. मग त्यांनी हिना गळ्यात घातला, इकडे तिकडे थांबला, पांगले हा हा करता सगळे, कुणीच राहिलं मंडपात एकटाच. मला यार कुणी हाय का नाही, कुणी हाय पण आहे काय नाही. आणि त्याला सांगितलं होतं हिना खाली ठेवल्यावर बायको मरते म्हणून. काय करावं, हे सुपीक डोकं चाललेलं, सुपीक डोकं. सुपीक डोकं म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एक माणसाने हातभर पेपर घेतला, बारीक पेपराची कुमळी केली, उडल्या साईडला असं क्रिस्टल सिगरेट घातली आणि असं लांबून वाढायचं. म्हणजे साहेब असं का म्हणले, डॉक्टरने सांगितलं सिगरेट पासून दूर राहा म्हणून लांबून ओढतो. काय सुपीक डोकं म्हणायचे. तसं तरी सुपीक डोकं असं चाललेलं, म्हणला बायकोवरती म्हणला, कुणी आवाज द्यायला कुणी यायला. मग त्यांनी एक डोकं चाललेलं आणि सप्ताह होता मारुतीच्या मंदिरामध्ये. इकडे तिकडे वेळ कुणी नाही, हिना घेतला मारुतीच्या गळ्यात घातला. आता मारुतीला कुठं बायको मारायचा काय समज